नमस्कार. गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी कुमार अजय संजय कोर्लेकर, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी. खरं तर माजी हा शब्दच मुळात मला आवडत नाही, कारण की माजी म्हटलं की महाविद्यालयापासून कुठेतरी अंतर आल्यासारखं वाटतं किंवा महाविद्यालयापासून आपण कुठेतरी लांब गेलो असं वाटतं. पण खरं तर महाविद्यालयापासून कधी अंतर नव्हतं, अंतर नाही आणि अंतर नसणार सुद्धा. तर आज या संडे स्पेशलमध्ये आपण एक महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत आणि तो विषय म्हणजे नेमकं बोलायचं कसं किंवा वक्तृत्व म्हणजे काय. मंडळी, असं म्हटलं जातं की बोलणाऱ्याचं उडीद सुद्धा खपतं, पण न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा खपत नाहीत. म्हणजेच काय, तर जो माणूस बोलतो त्या माणसाकडे सगळी आकर्षित होतात किंवा किंबहुना सगळी त्याच्याकडेच जातात, आणि जो बोलतच नाही त्याच्याकडे कितीही चांगले गुण असले तरी सुद्धा तो माणूस या समाज व्यवस्थेतून कुठेतरी बाजूला जातो किंवा तो माणूस कोणाच्याही सहसा लक्षात येत नाही. खरं तर वक्तृत्व या शब्दात इतकी ताकद आहे की याच वक्तृत्वामुळं प्रस्थापित राजकीय व्यवस्था उलथून टाकली जाऊ शकते. याच वक्तृत्वामुळं गोरगरिबांना न्याय मिळवून दिला जाऊ शकतो. याच वक्तृत्वात एवढी ताकद आहे की याच वक्तृत्वाच्या जोरावरती समाजाचा विकास होऊ शकतो, समाजाची प्रगती होऊ शकते, समाजाची उन्नती होऊ शकते. खरं तर वक्तृत्वाची ही अतिशय सुंदर अशी बाजू म्हणायला हवी, पण याच वक्तृत्वाला एक दुसरी सुद्धा बाजू आहे. खरं तर वक्तृत्व हा शब्द जरी ऐकला तरी अनेकांचे हातपाय कापायला लागतात, अनेकांच्या डोक्यात नको नको ते विचारायला लागतात. अनेक जण वक्तृत्व हा शब्द जरी ऐकला तरी त्या स्पर्धेपासून किंवा कुठेतरी बोलायचं असेल तर 2 पावलं मागेच थांबतात. खरं तर अनेकांच्या मनात खूप काही असतं जे त्यांना इतरांना सांगायचं असतं, पण आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो की ते बोलण्यासाठी कुठेतरी उभे राहतात आणि बोलायला गेले की त्यांना काहीच आठवत नाही, आणि मग त्यांच्या मनात जो न्यूनगंड येतो त्यामुळं ते नंतर कुठे बोलण्याचा प्रयत्नच करत नाही. पण खरं तर जिथं जिथं माणसं बोलायची बंद होतात ना, तिथं तिथं त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा यायला लागते, आणि मग न बोलणाऱ्याचं काहीच खपत नाही असं आपण जसं म्हटलं ना, तसं न बोलणाऱ्याचं कोणीच काही ऐकून घेत नाही आणि तिथेच त्यांचा विकास खुंटायला सुरुवात होते. म्हणून माणसानं आपल्या मनात जे काही आहे ते अगदी निश्चिंत होऊन बोलायला हवं. मग यासाठी नेमकं बोलायचं कसं हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाचन. पुस्तक माझा सखा, पुस्तक माझ्या सोबती, पुस्तक माझा सखा, पुस्तक माझ्या सोबती, उच्च करतो विचार आणि सुधारतो मती, आणि सुधारतो मती. खरं तर पुस्तकासारखा दुसरा चांगला मित्र असूच शकत नाही असं बऱ्याच जणांनी म्हटलं आहे. खरं तर आपण एकांत वाचत असताना आपला सगळ्यात उत्तम मित्र कोण असेल तर तो म्हणजे पुस्तक. पुस्तक वाचल्याने माणसाचं मस्तक सुधारतं, आणि एकदा सुधारलेलं मस्तक कोणासमोरही नतमस्तक होत नाही असं म्हटलं जातं. खरं तर खरंच पुस्तकामुळे माणसाची मती इतकी सुधारते, माणसाचे विचार प्रगल्भ व्हायला सुरुवात होते, आणि माणसाचे विचार प्रगल्भ झाले की ते त्याच्या वाणीतून उमटताना दिसतात. त्यामुळे जर आपल्याला उत्कृष्ट असं संभाषण साधायचं असेल किंवा उत्कृष्ट असं वक्तृत्व करायचं असेल तर आपल्या वाचनावर देखील तितकंच प्रेम असायला हवं. आपल्याला जे जे वाचायला मिळेल ते आपण अतिशय जिज्ञासू वृत्तीनं वाचायला हवं. मग आणि पुस्तकं असतील, वर्तमानपत्र असतील, मॅगझिन्स असतील, किंवा अगदी तुम्ही रोजच्या वर्तमानपत्रातल्या छोट्या छोट्या बोधकथा वाचल्या, सुविचार वाचले, यातून सुद्धा तुमची मती सुधारू शकते किंवा आपले विचार प्रगल्भ होऊ शकतात. आणि हेच कधी काही वाचलेले छोटे छोटे सुविचार किंवा छोट्या छोट्या बोधकथा या आपल्याला कोणत्या तरी सभागृहामध्ये भाषण करताना, वक्तृत्व करताना फार अशा उपयोगी पडतात. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बोलण्यासाठी लागतो तो आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरती असलेला विश्वास. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता साहब, उनके तो हौसलों में उड़ान होती है, उनके तो हौसलों में उड़ान होती है. खरंच आत्मविश्वास हा बोलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणावा लागेल, कारण की तुम्ही ज्या आत्मविश्वासानं बोलता त्याच आत्मविश्वासानं पुढचा देखील तो ऐकायला बसतो. जर तुम्ही डळमळत बोलायला लागला तर समोरचा श्रोता सुद्धा तुम्हाला फार सिरियसली घेऊन ऐकेल असं निश्चितपणे मला तरी वाटत नाही. तुमच्या डोळ्यात ताकद असली पाहिजे की तुम्ही समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे, किंवा तुम्ही श्रोत्याला तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी आत्मविश्वास पूर्ण बोललं पाहिजे. बऱ्याच वक्त्यांचं काय होतं
बोलताना जर त्यांचा एखादा पॅरेग्राफ विसरला तर पुढचं बोलताना त्यांचं धदपपा व्हायला सुरुवात होते आणि मग त्यांचा आत्मविश्वासाची लेवल ही कुठेतरी कमी यायला लागते आणि मग एकंदरीत त्यांच्या भाषणाचा जो काही प्रभाव आहे तो शून्य होऊन जातो. खरं तर यात एक गंमत मला अशी वाटते की आपण जे काही बोलणार आहोत ते फक्त आपल्यालाच माहीत असतं. पुढच्या श्रोत्यांना तुम्ही नेमकं काय बोलणार आहात याची जराशीही कल्पना नसते. त्यामुळं समजा जर चुकून तुमचा एखादा पॅरेग्राफ विसरलाच तर त्याने फार मोठा फरक निश्चितपणे पडणार नाही. तुम्ही त्या पुढचं तुमचं जे काही मटेरियल असेल ते तितक्याच आत्मविश्वासाने समोरच्याला सांगाल तर निश्चितपणे हा आत्मविश्वास तुम्हाला फार उपयोगी पडेल. आपल्याला चांगला वक्ता व्हायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला चांगलं ऐकायला सुद्धा पाहिजे किंवा आपल्याला ऐकण्याची सुद्धा सवय ठेवायला हवी. खरं तर आज आपल्या महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज असे वक्ते आहेत. राजकारण थोडंसं बाजूला ठेवलं तर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील यांसारखे अनेक राजकारणातील नेते असतील यांच्या फक्त वाणीवरती विश्वास ठेवून इथली जनता त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहते, ठामपणे उभी राहते. म्हणजे तुम्ही या महान अशा वक्त्यांची भाषणं ऐकली किंवा तुम्ही चांगले विचार जरी ऐकले, तुमच्या समोरचा व्यक्ती काय बोलतो याच्याकडे तुम्ही बारीक लक्ष देऊन त्याला तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते तुमच्यासाठी फार उपयोगी ठरेल. तुम्ही बोलण्याआधी किंवा तुमच्या जिभेला धार येण्यापूर्वी तुमच्या लेखणीला सुद्धा धार येणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. रामदास स्वामींनी तर सांगून ठेवले, दिसा माझी काहीतरी लिहावे, परिप्रसंगी अखंडित वाचिते जावे. म्हणजे तुम्ही जे जे काही वाचता किंवा तुम्ही दुसऱ्याकडून जे जे काही ऐकता ते तुम्ही कुठेतरी लिहून ठेवण्याची सवय सुद्धा तुमच्यात लावायला हवी. कारण हे तुम्ही जे लिहिलेले काही छोटे छोटे पॉईंट्स असतात किंवा तुम्ही काही कविता ऐकल्या असाल, कविता वाचल्या असाल, तर ज्या कविता तुम्ही लिहून ठेवल्या तर ज्या वेळेला तुम्ही सभागृहामध्ये बोलायला जाल किंवा महाविद्यालयात कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी बोलायला जाल तर ते निश्चितपणे तुम्हाला तिथे फायदा देऊन ठेवतं. वक्तृत्वातला अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे हावभाव किंवा तुमची देहबोली किंवा तुमची देहशैली असं मी म्हणेन. तर बऱ्याच वक्त्यांना अशी सवय असते की ते बोलताना कुठल्या तरी एकाच कोपऱ्यात बघत बसतात. ना त्यांचं पुढच्या श्रोत्यांच्याकडे लक्ष असतं, ना व्यासपीठावर जे विराजमान व्यक्ती असतात त्यांच्याकडे त्यांचं लक्ष असतं. मुळात ही गोष्ट श्रोत्यांच्या पटकन लक्षात येते की बोलणारा आपल्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही किंवा तो आपल्याकडे न बघता कुठेतरी दुसऱ्याच पॉईंटला पाहतोय हे त्यांच्या पटकन लक्षात येतं आणि आपला जो काही टोटली इफेक्ट असतो तो त्यांच्यापर्यंत फार वाईट असा जातो. निश्चितपणे याचा अर्थ असा नाही की आपण उगीच जास्त हातवारे केले पाहिजेत, कारण जर जास्त हातवारे केले तर पुढच्या श्रोत्याला कळत नाही की नेमका पुढे नाटकाचा कार्यक्रम सुरू आहे की आपण कोणाचं तरी भाषण ऐकतोय. त्यामुळं आपले हावभाव हे सुद्धा जेमतेमच आणि अगदी ॲक्युरेट असं मी म्हणणार नाही, पण ते स्वाभाविक असावेत, नॅचरली असावेत आणि ते आपल्या आतून आलेले असावेत. कारण आपल्या हावभावांच्यावर सुद्धा आपल्या भाषणाचा बराच प्रभाव पडतो. तर आपल्यातील बऱ्याच जणांना असं वाटतं की माझ्या मनात फार काही आहे, मला बोलायचं पण आहे, पण बोलायला संधीच मिळत नाही. तर खरं तर आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मला संधी मिळतच नाही ही अडचण असूच शकत नाही. कारण की आपल्या महाविद्यालयात प्रत्येक दिन अनेक कार्यक्रम साजरे केले जातातच आणि हे कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांच्या करून घेतले जातात. पण मुळात होतं काय, ज्यावेळेला प्राध्यापक वर्गात येतात आणि विचारतात की उद्या कोण कोण बोलेल, त्यावेळेला एकाचंही हात वर येत नाही. प्रत्येकाच्या मनात कुठेतरी न्यूनगंड असतो की मी पुढे बोलायला गेलो आणि जर मला जमलंच नाही तर. त्यामुळं हा जो न्यूनगंड आहे तो पहिला मनातून बाजूला काढायला हवा आणि आपल्याला जिथं जिथं बोलायची संधी मिळेल तिथं तिथं ते आपण संधीचं सोनं करायला हवं, क्योंकि मौका बार बार नहीं आता. तुमचं भाषण हे रटाळवाणं किंवा कंटाळवाणं होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. कारण की एकदा का समोरचा श्रोता कंटाळला की मग वक्त्याला सुद्धा बोलायला रस निर्माण होत नाही. म्हणजे तुम्ही समजा तरुणाई हा विषय घेतला असेल तर तुम्ही त्यावर चांगली चांगली चुटकुले सांगितले पाहिजेत किंवा चांगली चांगली काव्य सांगितले पाहिजेत, विनोदी कथा सांगितल्या जाऊ शकतात. किंवा तुम्ही एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात बोलणार असाल आणि जिथं अनेक ज्येष्ठ असतील तर तुम्ही त्या ज्येष्ठांच्या समोर आपल्या संस्कृतीतल्या काही गोष्टी सांगू शकता ज्या नव्याने त्यांना समजतील किंवा त्यांच्या काळातल्या काही गोष्टी, त्यामुळे त्यांचे विचार पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जातील. असे बरेचसे प्रकार करता येऊ शकतात.
समजा जर आता व्यसनमुक्तीसाठी तुम्ही व्याख्यान देणार असाल किंवा व्यसनमुक्ती या विषयावर बोलणार असाल तर त्यावेळेला आपण आधीचा काळ आणि आत्ताचा काळ यांची सुद्धा तुलना करू शकतो. म्हणजे आधीची माणसं कशी असायची, लवकर उठे पळत सुटे तलवार फुटे पण पिछे नाही हटे. आणि आता आमची तरुण पिढी काय म्हणते तर उशिरा उठे दारू घोटे दारू का गल्लास फुटे पण दारू नाही छुटे भाई दारू नाही छुटे. म्हणजे अशा काही काव्यांचा वापर केला तर निश्चितपणे समोरचा श्रोता हा अटेन्शन देऊन तुम्हाला ऐकायला लागतो. मग आता या सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्यानंतर, या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव केल्यानंतर आपण ज्या वेळेला भाषण करायला व्यासपीठावर उभे राहतो त्यावेळेला आपलं सादरीकरण हे सुद्धा तितकंच सुंदर असं झालं पाहिजे, तितकंच प्रभावशाली साजेसं असं झालं पाहिजे. यासाठी तुमच्यासमोर एक संदर्भ ठेवतो. शिक्षकांनी वर्गातील मुलांना पाठीवरती शिडीचं चित्र काढायला सांगितलं. सगळ्या मुलांनी पेन्सिल घेऊन पाठीवरती शिडीचं चित्र काढायला सुरुवात केली. वर्गातील सगळ्यात हुशार मुलगा राम याने आपल्या पाठीवरचं चित्र सरांना दाखवायला घेऊन गेला. सरांनी त्याची पाठी पाहिली आणि त्याच्या पाठीवरती जोरदार रप्पाटा मारला. खरं तर सरांनी रामला मारता क्षणी सगळा वर्ग शांत झाला. कोणालाच आपलं चित्र बरोबर असेल असं अजिबात वाटलं नाही आणि सरांना पाठी दाखवायला कोणच जाईनात. पण रामच्या शेजारी असलेला राजू हा अभ्यासात जेमतेमच असलेला मुलगा, त्याने धाडस केलं आणि त्याने आपली पाठी सरांना दाखवायला घेऊन गेला. सरांनी त्याची पाठी पाहिली आणि त्याला सगळ्यांसमोर शाबासकी दिली. राजू आपल्या जागेवर येऊन बसला. ज्या वेळेला रामचं लक्ष राजूच्या पाठीकडे गेलं त्यावेळेला त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की त्याच्या पाठीवरचं शिडीचं चित्र आणि राजूच्या पाठीवरचं शिडीचं चित्र हे अगदी हुबेहूब होतं, अगदी तंतोतंत जुळत होतं. मग मात्र राम सरांच्याकडे गेला आणि रामने सरांना विचारलं की सर, माझ्या आणि राजूच्या पाठीवरचं शिडीचं चित्र अगदी हुबेहूब जुळतंय, मग तुम्ही त्याला मात्र शाबासकी आणि मला मात्र मार असा दुहेरी भाव का बरं केलात? त्याला सरांनी एक स्मित हास्य दिलं आणि सरांनी वर्गातील सगळ्या मुलांसमोर सांगितलं की रामचं आणि राजूच्या पाठीवरचं शिडीचं चित्र हे निश्चितपणे हुबेहूब होतं, पण चूक रामची झाली ती शिडी दाखवण्यात. कारण की ज्या वेळेला मला राजूनं पाठी दाखवली तेव्हा ती हुबी होती आणि ज्या वेळेला मला रामनं पाठी दाखवली तेव्हा ती आडवी होती. राजूची हुबी पाठी पाहिल्यावर मला ती शिडीच वाटली, पण ज्या वेळेला रामनं मला ती पाठी दाखवली त्यावेळेला मला ती तिरडी वाटली. तिथं राम चुकला, राम सादरीकरणात चुकला म्हणून मी त्याला मारलं. मित्र हो, म्हणजेच काय, तुमच्याकडं किती ज्ञान आहे हे फार फायद्याचं नाही. तुम्ही किती वाचून आला आहात, तुम्ही किती मुद्दे काढले आहेत, तुमचं भाषण किती चांगलं आहे, याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही ते सादर कसं करता, ते श्रोत्यांच्या पर्यंत कसं पोहोचतं याला देखील तितकंच महत्त्व आहे. आणि बोलायचं म्हटलं की मुळात आपल्याला वाटलं पाहिजे की मला पुढे जाऊन बोलायचं आहे, मला माझ्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या श्रोत्यांसमोर ठेवायच्या आहेत, हे पहिल्यांदा आपल्या मनात आणणं फार गरजेचं आहे. खरं तर एक राजा होता. हा राजा एक चांगला असा घोडा खरेदी करायचा म्हणून घोडे बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर राजानं अनेक घोडे पाहिले, पण त्या राजाला मनाला एक सुद्धा घोडा आला नाही. राजा बरेच अंतर चालत गेला आणि त्यानंतर मात्र त्याला एक घोडा दिसला. तो राजा त्या घोड्याकडे पाहत राहिला आणि त्याला तो घोडा फार आवडला सुद्धा. राजाने त्या घोड्याची किंमत व्यापाऱ्याला विचारली. त्याला व्यापारी सांगतो 10 लाख रुपये. राजाला आश्चर्य वाटलं, हा तर साधारण घोडा दिसतोय आणि या साधारण घोड्याची किंमत ही 10 लाख का बरं असावी? त्यावेळेला तो व्यापारी सांगतो, महाराज, हा घोडा साधारण वाटत असला तरी साधारण नाही आहे, कारण की या घोड्याने जर मनात आणलं तर हा प्रत्येक शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवू शकतो. जर या घोड्याने मनात आणलं तर हा तुम्हाला या राज्यातून त्या राज्यात एका क्षणार्धात नेऊ शकतो. जर या घोड्याने मनात आणलं तर तुमच्या साऱ्या प्रजेचं ओझं हा एकटा वाहू शकतो महाराज, हा एकटा वाहू शकतो. मग राजानं स्मित हास्य करत त्या व्यापाऱ्याला प्रश्न विचारला की बाबा, तुझा घोडा जर इतकाच खासियतपूर्ण असेल, इतकाच वैशिष्ट्यपूर्ण असेल, तर मग आजपर्यंत तुझा घोडा विकला कसा गेला नाही? त्यावेळेला तो व्यापारी उत्तर देतो, माफ करा महाराज, माझा घोडा हे सगळं काही करू शकतो मनात आणलं तर, पण एक समस्या अशी आहे महाराज, माझा घोडा मनातच आणत नाही. काही केल्या माझा घोडा मनातच आणत नाही. खरं तर आजकाल महाविद्यालयीन युवकांची आणि युवतींची अवस्था त्या घोड्यासारखी झाली आहे. आम्हाला वाटतं फार काही, पण आम्ही मनात मात्र आणत नाही. आमच्या मनात फार असतं की मला व्यासपीठावर जाऊन बोलायचं आहे, मला व्यक्त व्हायचं आहे,
मला माझ्याकडील काही गोष्टी असतील, माझ्याकडील काही कविता असतील, त्या सादर करायच्या आहेत. मला सुद्धा पुढे जाऊन भाषण करायचं आहे. मला महाविद्यालयात होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे, वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. ज्यावेळेला एखाद्या प्राध्यापकांचा निरोप समारंभ असेल त्यावेळेला मला त्यांच्याविषयीची माझी मतं पुढे जाऊन सांगायची आहेत, पण आम्ही मनातच आणत नाही. आणि जसं तुमच्या भाषणाची सुरुवात आकर्षक असते, मध्य हा वैचारिक असतो, अगदी तसाच तुमच्या भाषणाचा समारोप हा सुद्धा काहीतरी संदेश देणारा असावा. तुम्ही तुमच्या एकंदरीत भाषणातून श्रोत्यांना काय सांगू इच्छिता हे तुमच्या शेवटातून कळलं पाहिजे. एखादा उत्कृष्ट असा संदेश हा श्रोत्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि निश्चितपणे तुम्ही भाषण करायला सुरुवात केल्या केल्या या सगळ्याच गोष्टी जमतील. किंवा मी पहिल्यांदाच भाषण करायला गेलो आणि माझं पहिलंच भाषण हे अतिशय उत्कृष्ट झालं असं होणं निश्चितपणे शक्य नाही. कारण की प्रयत्नार्थी परमेश्वर ही म्हण आपल्याकडे आहे. म्हणजे जितक्या वेळेला तुम्ही भाषण करण्याचा प्रयत्न कराल तितकी समृद्धता ही तुमच्या वाणीत आणि तुमच्या भाषणात सुद्धा यायला लागेल. तुम्ही जितक्या वेळेला प्रयत्न कराल, तुम्ही जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे त्या संधीचं सोनं करून बोलायला उभे राहाल, निश्चितपणे दिवसेंदिवस प्रगती ही होतच जाईल आणि तुमची वाणी ही अधिकच समृद्ध होत जाईल, यात शंकाच नाही. गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या या यूट्यूब चॅनलवरती आज आपण वक्तृत्व कसं असावं किंवा कसं बोलावं यावरती संवाद साधला आणि तो तुम्ही सगळ्यांनी ऐकला, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या महाविद्यालयाचे आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय जयकुमारजी देसाई साहेब, पेट्रोन काउन्सिल मेंबर आदरणीय दौलतजी देसाई साहेब, प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे मॅडम, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य PK पाटील सर आणि सगळे प्राध्यापक ज्यांनी मी महाविद्यालयात असताना मला मार्गदर्शन केलं आणि जे आज तुम्हा सर्वांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम करतायत, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. मनःपूर्वक धन्यवाद.